सेम हातातनं गेली, पण आता एंड सेम मध्ये जर आपल्याला आपला विषय क्लिअर करायचा असेल, स्कोरिंग करायचं असेल, तर एक पीएचएस स्ट्रॅटेजी आहे ती पर्पल हॅट स्ट्रॅटेजी, ती तुम्हाला सांगतो फॉलो करा, खूप फायदा होईल. कारण आता इनसेमचा किंवा सीसीईचा पुन्हा चान्स भेटणार नाही, इंटरनल कॉलेजकडे होते, आता आपल्याला कामाला लागायचं, एंड सेम मध्ये ते कव्हरी करायची. लक्षात घ्या, पहिलं इनसेम तर गेली, ऑप्शन संपला, आता ती परत येईल का? नाही. आता सगळा फोकस एंड सेमवर. एंड सेम मध्ये एक पहिली गोष्ट काय, एक तर तू पहिले फोकस कर असे सब्जेक्ट ज्यांना क्रेडिट जास्त आहे. कारण तुला जर इनसेम ऑलरेडी गेली, सीजीपी आपलं जर टार्गेट आहे 9च्या वरती न्यायचं, 8च्या वरती न्यायचं आहे, 7च्या वरती पण न्यायचं, मग या केसमध्ये तुला काय करावं लागेल, असे सब्जेक्ट काढावे लागतील किंवा स्कोरिंग करावं लागेल की ज्यांना क्रेडिट जास्त आहे. कारण आपल्या शेवटी क्रेडिटवर सगळं आहे ना, ही क्रेडिट सिस्टीम आहे. सो त्यामुळे सिलेबस डाउनलोड कर पर्पल हॅट ॲपमध्ये, तो फ्री आहे. त्याच्यामध्ये तुझ्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे, जे मॅक्स क्रेडिटचे सब्जेक्ट आहे ना ते पहिले टार्गेटेड ठेव, त्यांना जास्तीत जास्त स्कोर आणला तुला क्रेडिटला फायदा होईल. कळतंय तुला? आणि ऑब्विसली जे बॅकलॉग आहे त्यांना ऑप्शन नाही, बॅकलॉग तर तुला पहिले क्लिअर करायचे. आता पर्पल हॅट स्ट्रॅटेजी काय सांगते लक्षात घे, पी फॉर पीवायक्यू. पीवायक्यू म्हणजे अभ्यास कसा करायचा, आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेमधनं सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका तू बिंदास सॉल्व्ह करून टाक. यस, म्हणजे तुला 100% कॉन्फिडन्स येऊन जाईल की बस याच्या बाहेर काही येत नाही. आणि एकदा पूर्ण अभ्यास संपला ना, शेवटी काय करायचं, 2.5 तास टाइम लावायचा, रूम मध्ये एकटं बसायचं, 2.5 तास अलाराम, रूम लॉक करून घ्यायचं, जसं पेपर देतो तसा पेपर देऊन बघायचा. असे 2 पेपर एका विषयाचे देऊन बघ, तुला फार कॉन्फिडन्स होऊन जाईल, विषय बॅक राहणार नाही, वरून तो स्कोरिंगवर निघेल. आता एच म्हणजे ही महत्वाची आवरली स्टडी. आता हा कसा आहे याचा पॅटर्न समजून बघ. 1 तास स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, म्हणजे 55 मिनिटं स्टडी केला, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, पुन्हा पुढच्या 1 तासात 55 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, पुन्हा पुढच्या 1 तासात 55 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक. हा 3 तासाचा एक स्लॉट झाला, बरोबर. आता 3 तासाच्या स्लॉट नंतर अर्धा तास ब्रेक घ्यायचा, 20 मिनिटं ते 30 मिनिटं ब्रेक घ्यायचा. ओके, पुन्हा मग 3 तासाचा स्लॉट राबवायचा, 3-2 तुला जसं अवेलेबल आहे तसं. अशा स्टडीज, हा स्टडी कसं होतोय, स्टडी होतोय, गॅप होतोय, स्टडी गॅप, पुन्हा स्टडी, मोठा गॅप, पुन्हा स्टडी. यांनी काय होतं, आपल्या ब्रेनला ऑब्विसली तू कंटिन्युअस अभ्यास आपण जेव्हा करतो ना, तेव्हा एका 3 तासानंतर ब्रेनची कॅपॅसिटी 0 होऊन जाते. कारण सुरुवातीला एनर्जी राहते, ऊर्जा राहते, नंतर कमी होत जाते. सो आपल्या डोक्याची सुद्धा ही कॅपॅसिटी कमी होऊन जाते की जे नवीन काही डोक्यात टाकण्याची. त्यामुळे डोक्याला थोडा आराम पाहिजे असतो मेंदूला, त्यामुळे हा थोडा 5-5 मिनिटं गॅप, नंतर मोठा अर्ध्या तासाच गॅप. या पद्धतीने अभ्यास कर, तुला खूप फायदा होईल. तुला 3 तास नसेल बसवत ना, 2 तासामध्ये डिवाइड कर, 2 तास नंतर अर्धा तास ब्रेक, पुन्हा 2 तास, आणि प्रत्येक 1 तास 55 मिनिटानंतर 5 मिनिटाचा ब्रेक. या पद्धतीने कर बघ, तू जास्त टेन्शन मध्ये नाही जाणार, जास्त तुला हेक्टिक पण नाही होणार, डोकंही शांत राहील, आणि नवीन जे शिकशील टेक्निकल गोष्टी त्या डोक्यात जातील, पटापट अभ्यास कव्हर होईल. आणि शेवटचं आलं आपलं स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी काय सांगते, कुठलाही विषय अभ्यास करताना त्या विषयामध्ये काय महत्वाचं आहे, कुठे डेरिव्हेशन येतात, कुठे न्यूमरिकल येतात, पेपर पॅटर्न कसं येतो, मार्किंग स्कीम कशी असते, या विषयात महत्वाचे सोपे धडे कुठले, अवघड कुठले सोडायला पाहिजे, कुठल्या याच्यावर फिक्स प्रश्न येतो, फरक कुठले येतात, डायग्राम कुठले येते, हे पूर्ण विषयाचा जो सार असतो त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ओके, सी स्ट्रॅटेजी आधी त्या विषयाची समजून घ्यायची आणि मग त्या विषयाला आपल्याला अभ्यासाला लागायचा. अभ्यास कसा, हा आवरली बेसवर, आणि अभ्यास पूर्ण झाला की पीवायक्यू. या पद्धतीने अभ्यास करशील तेव्हा तुझं एंड सेम जी आहे तुझी स्कोरिंग होईल. मित्रा, या स्ट्रॅटेजी तुला जर कुठून भेटतील, जर भेटत नसतील, कोणी सांगत नसेल, घाबरू नको. पर्पल हॅट ॲप डाउनलोड कर, त्यावर आम्ही पूर्णपणे स्ट्रॅटेजी आणि आयएमपी क्वेश्चन फ्री दिले. प्रत्येक कोर्समध्ये गेल्या स्ट्रॅटेजी आयएमपीचा फोल्डर येतो बघ, आयएमपी आणि स्ट्रॅटेजी फ्रीज दिले, तुला फायदा होईल. पीवायक्यू पण आम्ही सॉल्व्ह करून दिलेलेच आहे. यस, सो ह्या पद्धतीने ही पीएचएस स्ट्रॅटेजी, पर्पल हॅट स्ट्रॅटेजी, पीवायक्यू, आवरली स्टडी आणि स्ट्रॅटेजी, या 3 गोष्टी फॉलो केल्या आणि रोज कन्सिस्टंटली अभ्यास कर, पेपर संपेपर्यंत टाइमपास करणं हे ते सगळं बंद कर. 100% इनसेम हातातनं गेली, पण आता एंड सेम मध्ये आपण स्कोरिंग करू. यस, सो बेस्ट ऑफ लक.